नाही अजून जोडलेलं नाही ना तर नमस्ते मित्रांनो, शेतामध्ये जे होणारे हुमणी किडे आहेत, जे ऊसाला परत बाकीच्या रोपांना जे त्रास देणारे किडे आहेत, त्याचा बंदोबस्त कसा करायचा ते दाखवत येते. तिकडे पिन खूप असल्यावर व्हायचं नाही. एका ठिकाणी खड्डा खांदला जातो, खड्डा खांदून त्या ठिकाणी पाणी जे कापड टाकून पाणी सोडलं जातं आणि त्याच्यावरती लाईट लावली जाते. रात्रीच्या लाईटीच्या अंधारामध्ये ती किडे आहेत ना त्या पाण्यामध्ये पडतात आणि ते पाण्यामध्ये पडल्यानंतर ते किडे पकडून विकले जातात आणि ते संपवले जातात आणि विकले जातात. विकून त्याचे पैसे पण येतात. आत्ता हे बल्ब चालू करायचं काम चालू आहे. अशा पद्धतीने आता पाणी चालू झालंय आणि काही पाणी आलंय. इथं काय लिंब जास्त आहेत ना, तिथं लिंब बाबळ ते अक्षय एखादा वैचा आहे का वैचा त्याच्यामध्ये आहे ना. आता यांनी केलं युक्त चालू केली का पाणी सोड चालू कर. घनश्यामाला म्हणून झालं सगळं आहे का नाही. आम्ही ती ह्याची टपरी आणाय चाललो होतो. कोणाची? माऊलीची. कुठं? पारगावला. तर आत्ता पाणी सोडलेलं आहे आणि आता लाईट येईन त्याच्यावर चालू करते. लागला ठीक आहे. डिझेल आहे ना. अशा पद्धतीने किडे त्याला कसं किडे पडलं ना ते उडून जाऊ नाही म्हणून त्याचे ते पंख त्याच्यामुळे त्याचे ते डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे आपण केलं. बस आता हे फक्त तुमचं असं आणि हे फक्त संध्याकाळी 6 वाजता चालू करायचं, 6-7 वाजता आणि 10-11 वाजता बंद करून टाकायचं. कसली किडे असते ते? हुमणीची किडे. आज आपण वडगाव रस्ता येथील बेडके नाला येथे श्री अक्षय ढवळे यांच्या क्षेत्रावर हुमणी किडीच्या बंदोबस्तासाठी जे आपण लाईव्ह ट्रॅप वापरतो तर तो आपण इथं प्रत्यक्ष करून घेतला. तर त्या हुमणी आळीमध्ये ज्या हुमणी आळीच्या ज्या अवस्था असतात, अंडी आळी, पुष्पतंग, त्याच्यामध्ये जी पतंगाची अवस्था असते तीच फक्त आपल्याला डोळ्याने दिसते. आणि याचा जर आपण चांगला प्रभावीपणे जर आपण याचा नियंत्रण केलं तर पुढे भविष्यात होणाऱ्या आपल्याला हुमणी किडीपासून आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रण मिळत. तर वळवाचा पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणीची जी पतंगावस्था असते तर ती जमिनीतून बाहेर पडून लिंब, बोर किंवा बाबळ या बाबळीवरती ते पाला खातात. पाला खाल्ल्यानंतर एक जी मादी असते तर ती आपल्या 200 मीटरच्या परिसरामध्ये 50 ते 60 अंडी घालते.
तर आपण एक जर आपण भुंगीरा जर मारला तर आपण 50 ते 60 आळ्या त्याचा बंदोबस्त केल्यासारखं होतं. आणि याच्यामध्ये आपण जर 50% जर इफेक्टिव्हली एकरी जर 3-4 सापळे जर आपण लावले तर म्हणजे घुमणी आळीपासून आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल करता येते. धन्यवाद. आणि ते आपण विकू शकतो का, म्हणजे किड्यांचं पुढं काय होतं ते टाकून? आता विकायचं आता म्हणजे याचं जे भुंगीरा आपण जे पकडतो तर याच्यापासून कारखान्याने भीमाशंकर कारखाने परत कारखाना, तर ह्या कारखान्यांनी शेतकऱ्याला प्रोत्साहनपर त्यांनी म्हणजे ऊसाशी संबंधित असल्यामुळं ऊसाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी आपलं प्रोत्साहनपर 350 रुपये किलोप्रमाणे विकत घेतात. आणि तेवढंच परत 4 पैसे शेतकऱ्यांना मिळून त्याचा ते जो आपल्याला ट्रॅप करायसाठी जो खर्च आला असतो 300-400 रुपये तो पण त्याच्यातून कव्हर होईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला घुमणी आळीवर नियंत्रण करता येईल. ठीक आहे. कारखान्यावर इथं नेतात का म्हणजे आपल्याला न्यावं लागतं किंवा येतात. आता बोलू का थोडं? हा बरं बोला, काय नाही तुम्हाला थोडं चालतं काय नाही. आता आपण सध्या मे महिना चालू आहे. मे महिन्यानंतर ज्यावेळी आपण प्रत्यक्ष लागण करतो त्यावेळी ह्याच आळ्या ज्या असतात भुंगीच्या तर त्या प्राथमिक अवस्थेमध्ये थोडा कमी त्रासदायक असतात, परंतु सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा डिसेंबर, नोव्हेंबरच्या दरम्यान त्याची 4थी पिढी तयार होती आणि ती पिढी ऊस पिकाला जास्तीत जास्त घातक असते. ती म्हणजे सेंद्रिय पदार्थ जगत असल्यामुळं ती ऊसाचा मूळ खाऊन ऊसाला पूर्णपणे डिस्ट्रॉय करते. मग आता ह्याच्यामध्ये परत मग रासायनिक जे त्याच्यावर कंट्रोलिंगचं आहे तर रासायनिक करण्यापेक्षा आपण जर हे जर सुरुवातीला मेमध्ये म्हणजे हे जे आपण ट्रॅप लावणं किंवा मग एखाद्या कीटकनाशकाची जर आपण आंब्यावर लिंबाच्या याच्यावर जर फवारणी केली तर त्याने सुद्धा आपले 25% नियंत्रण होतं. पण सर्वात प्रभावी आणि कमी खर्चाची लाईव्ह ट्रॅप ही पद्धत खूप चांगली आहे. तरी आपल्या वडगाव रासाई सर्कलमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ट्रॅप तयार करून घुमणी आळीचे नियंत्रण करावे.